मनसेचे शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली एसआरए कार्यालयावर धडक मोर्चा देण्यात आला। मुंबईतील एसआरएच्या विविध प्रश्नांसंदर्भात मोर्चा वरळीमधल्या सिद्धार्थनगर, प्रेमनगर इथले एसआरएचे प्रकल्प गेल्या वर्षानुवर्षे रखडलेले आहेत। तर मुंबईतली ही दृश्य आपण पाहतोय। मनसेनं हा मोर्चा काढलेला आहे। मनसेचे शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली एसआरए कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। मुंबईतील एसआरएच्या विविध प्रश्नांसंदर्भात या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वरळीमधल्या सिद्धार्थनगर, प्रेमनगर इथे एसआरएचे प्रकल्प गेल्या वर्षानुवर्ष रखडलेले आहेत आणि त्यामुळे मनसेचे शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। लवकरात लवकर हे प्रश्न सोडवावेत ही मागणी करण्यात आलेली आहे आणि या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हा मोर्चा काढलेला आहे। आपण पाहतोय प्रश्नासंदर्भात या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून। मनश्री, नेमकी काय मागणी आहे? मनसेने आज मोर्चा काढलाय। सध्या आपण बघतोय की एसआरए कार्यालय बांद्रा या ठिकाणी हा मनसेचा मोर्चा आलेला आहे आणि संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। संदीप देशपांडे या मोर्चेकऱ्यांना आवाहन देखील करतायत। प्रेमनगर, सिद्धार्थनगर, वरळी या ठिकाणी अनेक रहिवासी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। इतकंच नाही, मनसेने एक नवी जबाबदारी संदीप देशपांडेंना दिलेली आहे। मोठी घोषणा करतायत संदीप देशपांडे। संदीपजी, काय घोषणा करताय? नेमकी तुम्ही काय घोषणा करता आहात? जी मागणी आहे ती पूर्ण होते का? इतके दिवस आम्हाला एसआरएचे अधिकारी भेटायला सुद्धा तयार नव्हते। आता सीओकडनं सिनियर पीआय साहेबांनी निरोप आणलाय की ते आमच्या शिष्टमंडळाला भेटायला तयार आहेत, आमच्याशी चर्चा करायला तयार आहेत। इतके दिवस झोपलेल्या अधिकाऱ्यांना या मोर्चानी जाग आणली, त्यासाठी सिद्धार्थनगर आणि प्रेमनगर मधील सर्व रहिवाशांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो। आज तुम्ही शेकडोंच्या संख्येने इथे मोर्चा घेऊन येताय। वरळीतला हा परिसर आहे ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे निवडून येत आहेत। यापूर्वी त्यांचं सरकार होतं, तोच हा परिसर आहे का? तिथल्या जनतेचे प्रश्न आहेत का? तिथल्या वरळीतल्या लोकप्रतिनिधींना विचारा की त्यांनी सिद्धार्थनगर किंवा इथे कधी एखादी राऊंड तरी मारली आहे का आतनं? फक्त ते टॉवर्स मध्ये जातात, पण झोपडपट्टी वाचनकडे बघायला वेळ नाही येत। मात्र आता तुम्ही शिष्टमंडळ भेट घेणार आहात का? एसआरएच्या अधिकाऱ्यांची तुम्ही शिष्टमंडळ भेट घेताय का? काय तोडगा काढला जातोय? किती वेळ तुम्ही चर्चा केल्याशिवाय काय कळणार नाही। फक्त इथे माझी विनंती आहे सर्व यांना की आपल्यासाठी पोलिसांनी तिकडे बसायची व्यवस्था केलेली आहे। आपण सगळ्यांनी बसा, जोपर्यंत शिष्टमंडळ आपला भेटून येत नाही तोपर्यंत आपण सगळ्यांनी तिकडे थांबून राहा। कोणी जायचं नाहीये, पण सगळ्यांनी इथे थांबा। आपल्याला कुठलाही पोलिसांना पण त्रास द्यायचा नाहीये। इथे आपली व्यवस्था केलेली आहे पोलीस बांधवांनी। त्यामुळे आपण बघतोय की महिला सुद्धा आक्रमक झालेल्या आहेत। काकू, काय सांगाल? तुम्ही कुठं आलेला? आम्ही वरळीवरूनच चाललोय। मी वरळी अडचणी मला आमचं घर आम्हाला पाहिजे आणि आमच्या घरांची काय अवस्था झाली ती तुम्ही येऊन बघा। 27 वर्ष झाले आमचं प्रोजेक्ट रखडलेला आहे। 15 वर्ष कमिटी बाद झालेली आहे आणि कमिटी बाद होऊन पण जर आमचं काम होत नाहीये आणि सरकार लक्ष देत नाहीये त्याच्याकडे, तर प्रशासनानं पण लक्ष द्यायला पाहिजे। कारण आम्ही किती वर्ष ह्या घाणीमध्ये राहणार आहोत? कारण आमची मुलं, काही ज्येष्ठ मंडळी आमची गेली, बरेच लोक आमचे गेले स्वप्न बघून की आम्ही कुठे राहायला, कुठे? मी सिद्धार्थनगर मध्येच राहते। काय अडचणी? तीच अडचण आहे, ह्यांनी जी बोलत तीच अडचण आहे आमची पण, आणि मी बोललेली आहे। आमची 3 पिढी झाली, आम्ही म्हातारा झालो तर आमच्या मुलाला तरी घर भेटली ते आम्हाला नाही, तर मुलाला तरी भेटली पाहिजे। आम्ही या घाणीत किती दिवस काढणार? आमचा विकास होणार की नाही? वरळी बीडीडी जायचा जसा विकास झाला तसा तुमचा बाबा वर्षात झाले, आमच्या 27 वर्ष झाले, आम्ही अजून रखडलोय। आमची पोरं बाळा आजारी पडायला लागले। आम्ही आज खाणे करून कामाचे आलो, काय करणार? आम्ही किती संतापणार? आम्ही घाणीतच राहणार का? सगळ्यात किडे घरात नाही येतात, पावसाचं पाणी घरात नाही येते, मग रोगराई पसरते। त्याला काही दवाखान्याला पैसा कुठून आणायचा? आम्ही लोकांची खरकाटी मांडी घालतो। आता आम्ही कामाचे खाडे करून इथे आलोय, दरवेळी आम्हाला कामाचे खाडे करून देणार आहेत का? बोला, मी आज एकतर अशी आजाराची बाई आहे तरी मी इथे आले, या अवस्थेत आलेले आहे आणि तुम्हाला दाखवू माझे औषध। मला काय झालं तर मी गोळ्या संगती घेऊन आलेले। काय आजार आहे? मला अस्थमेचा त्रास आहे, मी गोळ्या संगती घेऊन आलेले। का तर मला जर तिथे गेलं काय बोलायला लागले, काय झालं? मी घेऊन आले।
कशामुळे आजार झालेला हा, कशामुळे पसरलाय, घाणमुळेच पसरलेला ना, कशासाठी पसरले का म्हणून आहे? आदित्य ठाकरेंना कधी बोललात का तुम्ही? तुमचे आमदार आहेत त्या ठिकाणचे, स्थानिक आमदार आहेत, तुम्ही भेटलात का? काय कोणी येत नाही तेवढा पुरते आम्ही पण इलेक्शनच्या वेळेला आमदार खासदार आदित्य ठाकरे असो आणि कोणी असो सगळे आमदार खासदार इलेक्शनच्या वेळेला येतात, हात जोडतात, सांगतात आम्ही लक्ष करू, आम्ही बघू, पण आमच्याकडे कोणी लक्ष करत नाही. एकंदरीतच आपण बघतोय की वरळीतले प्रेमनगर, सिद्धार्थनगर मधले हे सगळे रहिवासी आहेत. माझ्या मागे बघितलं तर बॅरिकेटिंग केलेलं आहे. SRA प्रशासन सुद्धा या मोर्चाच्या संबंधाने ज्या काही मागण्या आहेत त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी मनसेचं शिष्टमंडळ आता थोड्याच वेळात हे SRA अधिकाऱ्यांना भेटेल आणि जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत आपण इथनं हलणार नाही असा निर्धार आता मनसैनिकांनी तर केलेला आहे. सोबतच या प्रेमनगर, सिद्धार्थनगर, वरळीच्या सर्व रहिवाशांनी केलेला आहे. त्याच्यामुळे SRAच्या कार्यालयावर हा मोठा मोर्चा मनसेकडनं काढण्यात आलेला आहे. मनसेनं संदीप देशपांडे यांना मुंबई शहर अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच मोर्चा आहे. कॅमेरामॅन प्रकाश समनशी पाठक, झी 24 तास, मुंबई.